नमस्कार तुम्हा सर्वांना श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी मस्त रेसिपी बनवणार आहे। नाश्त्यासाठी ढोकळा रेसिपी। ही रेसिपी एकदम झटपट तयार होणारी आहे, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। अशाच झणझणीत रेसिपीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मी इथे 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। आता त्यामध्ये थोडीशी हळद, थोडेसे मीठ, 2 चमचे साखर, थोडंसं पाणी ॲड करून मिक्स करून घेणार आहे। आपल्याला ते ढोकळ्याचं बेटर थोडं पाणी ॲड करून मिक्स करून घ्यायचं आहे। इथं बेटर पण व्यवस्थित मऊसूत मिक्स झालेलं आहे। आता त्यामध्ये 1 पळी तेल ॲड करणार आहे। इनो, त्यामध्ये इनो पण ॲड केलेला आहे। आता ते 2 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला एकाच साईडने मिक्स करायचं आहे। ते बेटर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपल्याला एखाद्या पातेल्याला व्यवस्थित तेल लावून ते बेटर त्यामध्ये सेट करून घ्यायचं आहे। ते बेटर पण त्यामध्ये सेट करून झालं आहे। आता एका पातेल्यामध्ये मीठ टाकून ते पातेलं गरम करून घ्यायचं आहे। ते पण त्यामध्ये ते मीठ व्यवस्थित पसरून घ्यायचं। त्यामध्ये स्टँड ठेवून ते ढोकळ्याचं बेटर मिक्स केलेलं पातेलं त्यामध्ये ठेवायचं आहे आणि आपल्याला त्यावरती 30 मिनिट परत झाकून ठेवायचे आहे। 30 मिनिट झालेले आहे। आपला ढोकळा पण एकदम मस्त झालेला आहे। तरीही आपण त्याला चाकूने चेक करून घेऊ। चाकूला पण चिटकलं नाही म्हणजे की ढोकळा आपला परफेक्ट झालेला आहे। आता ते पातेलं आपण काढून घेऊ। मी ते ढोकळ्याचं पातेलं पण काढून घेतलेलं आहे। आता त्याला कट करून पण घेतलेलं आहे। अशा प्रकारे ढोकळा मस्त तयार झाला आहे। आता ढोकळ्यासाठी आपण तडका तयार करून घेऊ। इथे मी तेल टाकलेलं आहे, थोडीशी मोहरी पण मस्त तडतडली आहे। आता त्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेऊ। मी इथे 4 मिरची ॲड केल्या आहे। मिरची झाल्या की कढीपत्ता ॲड करायचा, कोथिंबीर, ती व्यवस्थित मिक्स करायचं चमच्याने। त्यामध्ये 1 ग्लास पाणी, थोडंसं मीठ, साखर, लिंबाचा रस, आता त्यामध्ये सर्व टाकून झालं आहे। आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपला तडका पण तयार झाला आहे। आता त्यामध्ये त्या ढोकळ्यावरती सर्व बाजूने आपण तो तडका व्यवस्थित टाकून घेऊ। अशा प्रकारे तुम्ही मस्त गरमागरम तडका टाकून हा ढोकळा नक्की करून बघा। आणि ही रेसिपी एकदम सोपी आहे। ही रेसिपी तुम्ही कोणालाही जमवू शकते, कारण ही रेसिपी फक्त 10 मिनिटांमध्ये झटपट होते। आणि अशा प्रकारे एकदम मऊसूत ढोकळा नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी आहे। तुम्ही जर एकदा ही रेसिपी बनवली तर 8 दिवसातून नक्की एकदा तरी बनवाल।
कारण की हा ढोकळा एकदम मस्त आहे. चविष्ट रेसिपीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.